स्वामी समर्थ. गुढीपाडवा म्हणजे आपल्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा, नव्या आशेचा आणि नव्या ऊर्जेचा दिवस. या दिवशी आपण जे काही करतो त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर दिसून येतो असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणण्याचा एक मोठी संधी आहे. आणि या दिवशी काही आपण खास उपाय करत असतो, छोटे छोटे उपाय करत असतो. तर ते उपाय आपण मनातून करत असतो. त्याचा प्रभावी उपाय आपल्याला घरामध्ये करायचा असतो. नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी, लक्ष्मीचा वास आपल्या घरी कायम राहावं यासाठी छोटे छोटे हे आपल्याला उपाय करायचे आहे. तर या दिवशी अत्यंत सुंदर असा उपाय करायचा आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात की घरात सतत तणाव असतो, काही ना काही अडचणी येत राहतात. पैशाची अडचण, मनशांती पैशाची अडचण, मनशांती नसणे, कुटुंबात वाद होणे आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या घरात काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. अशा वेळी गुढीपाडव्याच्या रात्री केला जाणारा हा उपाय खूपच उपयोगी ठरतो. हा उपाय अगदी सोपा आणि कोणालाही करता येतो आणि यासाठी खूप मोठी तयारीही लागत नाही. श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी, जेव्हा आपण कधी 6-7 वाजेच्या टाइमला आपण आरती करत असतो, सर्वप्रथम आपल्याला संपूर्ण पूजेचं ठिकाण स्वच्छ करून घ्यायचं आहे. सकाळी आपण स्वच्छता केली असेल पण तरी आपण झाडझूड करून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवघर स्वच्छ नसेल ते सुद्धा स्वच्छ संध्याकाळ होण्याच्या आधी करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा उपाय करताना एक वाटी लागणार आहे किंवा प्लेट. त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतं असं म्हणतात. आणि त्यानंतर त्या मिठामध्ये 2 छोटे कापूर टाकायचे आहे. कापूर आपल्याला जाळायचं आहे. ते जळल्यावर त्याचा सुगंध आणि ऊर्जा वातावरण शुद्ध करते. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायसाठी 8 लवंग घ्यायचे आहे. लवंग ही देखील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मानली जाते. लवंग ही माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. वातावरण पवित्र करणारी आहे ती लवंग. आता हे सगळं एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाट्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि त्या मिठामध्ये आपल्याला 8ही लवंग सरळ अशा फुलाचा आकार वरती येईल या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. आणि त्यामध्ये कापूरच्या 2 वड्या टाकून कापूर पेट घ्यायचा आहे. धुपाची वाटी हातात घेऊन जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजापासून, घराच्या उंबरठ्यापासून तो कापूर पेटवून एका हातामध्ये घंटी पकडून घंटानाद करत तो कपूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5 जेवढ्या रूम असतील त्या रूमामध्ये हा कापूर संपूर्ण रूम मध्ये त्याचा धूर आपल्याला करत धूर त्याचा संपूर्ण रूमामध्ये जाऊ द्यायचा आहे. धुपाची वाटी हातात घेऊन हळुवारपणे घरात फिरवा. प्रत्येक खोलीत जा, प्रत्येक कोपऱ्यात जा. विशेष करून जिथे आपण कधी जात नाही त्या ठिकाणी सुद्धा जा. जिथे कोणी जात नसेल त्या कोपऱ्यात नक्की फिरवा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत आहे. सुख, शांती, समृद्धी घरात येत आहे. तुम्ही हळू आवाज मनातल्या मनामध्ये प्रार्थना करा. आई लक्ष्मी आमच्या घरात वास करा, आमच्या सर्व अडचणी दूर करा. ही प्रार्थना मनापासून करा. एखादी आजारी व्यक्ती असेल घरी, त्यांच्या पीडा सर्व निघून जाऊ द्या. हा उपाय करताना कोणाशी बोलू नका आणि मन एकाग्र करून श्रद्धा ठेवून हा उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय करताना त्याचा परिणाम नक्कीच मोठा होणार आहे. संपूर्ण घरात फिरवल्यावर ती वाटी देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ कपूर पेटत असेल तर तो कपूर तसाच पेटत असू द्या. उरलेला राख घराबाहेर टाका किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता. हे करताना मनामध्ये तुम्हाला घरातील वातावरण हलकासा बदल जाणेल, मन शांत होईल, घरात प्रसन्नता वाढेल. काही लोकांना तर लगेच फरक जाणवतो. सतत येणाऱ्या अडचणी कमी होऊ लागतात. मीठ, कपूर आणि लवंग या तिन्ही वस्तू माता महालक्ष्मीला खूप अत्यंत प्रिय आहे. कारण महालक्ष्मी ही समुद्रामंथनातूनच प्रकट झालेली आहे, म्हणून तिला मीठ खूप जास्त प्रिय आहे. लवंग सुद्धा माता महालक्ष्मीच्या आवडता आहे आणि कपूरचा सुगंध सुद्धा महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर हा धूर आपण संपूर्ण घरात फिरवल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, अलक्ष्मी निघून जातात आणि घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास राहतो. गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा माता महालक्ष्मीचा वास राहतो. गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आहे. या दिवशी आपण जसं वातावरण तयार करतो तसं संपूर्ण वर्ष चालतं
असं मानलं जातं. म्हणूनच हा छोटासा उपाय करून घरातील ऊर्जा आणणं खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मनामध्ये श्रद्धा आणि मनात विश्वास असेल, तर भावना शुद्ध असतील, तर हा छोटासा उपाय देखील मोठा बदल घडवू शकतो. म्हणून आज गुढीपाडव्याच्या रात्री हा उपाय नक्की करा आणि आपल्या घरामध्ये शांती, समृद्धी आणि लक्ष्मी प्रवेश करेल अशी मनामध्ये संकल्प घ्या. आजारी व्यक्ती असेल तर त्याचे आजार लवकरात लवकर बरे होऊ द्या, असे महालक्ष्मीला प्रार्थना करा, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करा. एखादी व्यक्ती आपल्या घरी आजारी असेल तर त्याला लवकरात लवकर बरं होऊ द्या, अशी माता महालक्ष्मीला, कुलदेवीला प्रार्थना करा. आणि नीमचा उपाय खूप सुंदर मी सांगितलेला आहे एका मागच्या व्हिडिओमध्ये. तर नीम आपल्याला आजारी व्यक्तीच्या अंगावरूनच उतरवून घ्यायचा आहे आणि नीम त्यांना खाऊ घालायचा आहे. यामुळे आपल्या घरातील वाईट वातावरण आणि जी इडापिडा आहे ती निघून जातात. तर अशी छोटीशी माहिती होती. ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. श्री स्वामी समर्थ.